नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत श्री साई चरित्र विशेष मार्गदर्शन या विषयावरती. आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. कार्यक्रमात मनापासून स्वागत. माधव गुरुजी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली यांच्यामार्फत ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केलेली आहे. एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि माधव गुरुजी हे त्यांच्यापैकीच एक आहेत. माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत. त्यांच्या घराण्यालाच ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि माधव गुरुजी हे त्यांचे 7वे वंशज आहेत. आणि हे कार्य घराण्याची ज्योतिष शास्त्राची जी परंपरा आहे ते खूप छान पद्धतीनं पुढे चालवत आहे. तसंच माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. पनवेल आणि दादर या ठिकाणी प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर या माध्यमातून आपली सेवा ते बजावत असतात. माधव गुरुजी हे त्यांच्या पनवेल या सेंटरवरती सोमवार ते शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर या ठिकाणी त्यांच्या सेंटरवरती उपस्थित असतात. तिथे त्यांना भेटून तुम्ही त्यांचं मार्गदर्शन, त्यांची त्या ठिकाणी माहिती आणि या सगळ्या गोष्टी करू शकता. तर चला कार्यक्रमाला सुरुवात करूया, चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. साईराम. साई सच्चरित्रावरती आज आपण चर्चा करणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न, जीवनाचा मतितार्य, उद्देश कार्य आणि साई सच्चरित्र या तिन्ही गोष्टींचा एक निकटचा संबंध आहे असं नेहमी म्हटलं जातं. तर हा जो संबंध आहे हा आपण कशा पद्धतीने विशद करू शकाल? सर्वप्रथम म्हणजे की चातुर्मासामध्ये आपली ही शृंखला चालू आहे आणि चातुर्मासामध्ये पवित्र असा आषाढ मास आता चालू आहे. मागच्या बुधवारीच आपण गुरुपौर्णिमेवरती पूर्ण कार्यक्रम म्हणण्यापेक्षा तो एक सत्संग केला आणि त्या सत्संगामध्ये मी आवर्जून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एक प्रश्न विचारलेला होता, तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारलेला होता की तुमच्या जीवनाचं खरं उद्देश काय आहे. म्हणजे तुम्ही जे कार्य करताय, आता जे जीवन जगताय, तर तुम्हाला माहिती आहे का तुमच्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे? कशाकरता तुमचा जन्म झाला आहे? हा आडामासाचा देह, मनबुद्धी, अहंकार आपण कशाकरता साकार, कशाला हा मनुष्य जन्म घेतला आहे, त्याचं उद्दिष्ट आपल्याला माहिती आहे का? आणि त्याच्यानंतर लगभग तुम्ही भरपूर जणांनी फोन केले आणि प्रत्येकाने विचारलं की आम्हाला जाणून घ्यायचं आहे म्हणून काय असेल आमच्या जीवनाचं, कशा प्रकारे मार्गदर्शन कराल, तुम्हाला काय पाठवू. आणि त्याच्यावर मी तुम्हाला सोपं उत्तर दिलं, काय नाही, पुढच्या बुधवारी फक्त कार्यक्रम बघा, त्याचं उत्तर तुम्हाला पुढच्या बुधवारी मिळेल. आणि तो बुधवार आज आपण इथे आलो आणि साई सच्चरित्रावरती आज आपल्याला बोलायला मिळते किंवा ऐकायला मिळते, हे खरंच एक अहोभाग्य आपलं म्हणावं लागेल. हा एक दुर्मिळ योग असंही आपल्याला म्हणावं लागेल, जो तुमच्या आणि माझ्या आपल्या दोघांच्याही जीवनात बाबांच्या कृपेने आला आहे. तर आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे हे समजण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे काय असेल किंवा त्याचं यथार्थ उत्तर किंवा आपली आत्मशांती होईल किंवा तो संपूर्ण वृत्तांत आपल्याला सांगणारं जे उत्तर असेल ना, ते उत्तर म्हणजे साई सच्चरित्र आहे. आता साई सच्चरित्र याच्यामध्ये ह्या गोष्टीचं उत्तर आहे, पण ते जाणण्या अगोदर आपण साई सच्चरित्राची काय मुख्य पेटिका आहे ते जाणून घ्यायला पाहिजे. शिर्डीमध्ये बाबा ज्यावेळेला देहस्वरूप होते त्यावेळेला अगदी शेवटच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला माहिती होतं की बाबांची तब्येत खूप बिघडते, बाबांची तब्येत खूप खराब होते. आणि त्यावेळेला मग प्रत्येकजण असं शोकाकुल याच्यामध्ये असायचं, प्रत्येकाला वाईट वाटायचं की अरे बाबा कधी आपल्यामधनं जातील सांगता येत नाही. आणि मग त्यावेळेला बाबांनी केलेलं मार्गदर्शन आहे की अरे काळजी कशाला करता, शोक कशाला करता, मी हे शरीर जरी सोडून गेलो तरी 8 वर्षानंतर मी पुन्हा अवतरित होईन आणि 8 वर्षानंतर माझा पुन्हा अवतार होईल. त्या अवतारामध्ये आपण अखंड बरोबर असू, मी सदैव तुमच्या बरोबर असेन. आणि एक्झॅक्टली बाबांनी देह विसर्जन केल्यानंतर 8 वर्षांनी बरोबर ही दाभोळकरांनी जी साई सच्चरित्र लिहिलेलं आहे ते शिर्डी संस्थांतर्फे पब्लिश केलं गेलं. म्हणजे ही बाबांची वाङ्मय मूर्ती आहे. म्हणजे साक्षात देह ठेवून झाल्याच्या नंतर बाबा जर आपल्यामध्ये आहेत तर आज वाङ्मय रूपाने बाबा आपल्यामध्ये आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे की साई सच्चरित्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुमच्या जीवनाचा उद्देश म्हणजे साई सच्चरित्र म्हणायला आहे, पण खरं तर हे वाचल्यावर कळतं की हे तुमचं चरित्र आहे. आणि ते तुमचं चरित्र कशाबद्दल आहे तर तुमच्या देहमासाचं नाही, तुमच्या आत्म्याचंही चरित्र आहे. आणि त्या आत्म्याचं चरित्र असताना हा जन्म तुम्ही कशाकरता घेतला आहे, त्याचं उद्दिष्ट काय ते तुम्हाला सांगतं. नुसतं सांगत नाही तर ते उद्दिष्ट साध्य कसं करायचं याच्याकरता हे साई सच्चरित्र पूर्णपणे आपल्याला मार्गदर्शन करतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ते उद्देश कार्य आपल्याकडनं पूर्ण करून घेऊन आपल्याला पूर्णपणे दैदिप्यमान बनवतं, आपल्याला पूर्णपणे उजागर बनवतं. तर हा आपला आणि साई सच्चरित्राचा एक संजीवन संबंध आहे की आपण ज्या आत्म्याला घेऊन आलो आहे त्या आत्म्याचा आणि त्याचं उद्दिष्ट आणि साई सच्चरित्र हा एक संजीवन संबंध या ठिकाणी आहे. नक्कीच सर, तुम्ही जसं आता म्हणालात की आपल्या जीवनाचा उद्देश समजतो साई सच्चरित्र वाचल्यानंतर, मात्र मग त्यानंतर तो जो उद्देश आहे तो कसं आणि काय पुढे त्याचं जे मार्गदर्शन आहे ते कसं होतं?
प्रशांतजी कसं होतं की हा प्रश्न इतका गहन आहे ना की हा खूप गहनतेमध्ये घेतला जातो. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला सडन ऑफ लाईफमध्ये कोणी विचारलं की तुझ्या जीवनाचा काय उद्देश आहे, तू कशाकरता आयुष्य जगतोय, तर प्रत्येकाच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होईल. आणि खरंच कोणाकडे या गोष्टीचं उत्तर नाही आहे. कारण कसं आहे की आपण समस्यांमध्ये आणि आपल्या जीवनातल्या शंकांमध्ये आणि बाकीच्या या भौतालिक जगामध्ये इतके अडकलेलो आहोत ना की आपल्याला स्वतःबद्दल विचार करायला वेळच नाही आणि या प्रश्नाचं खरोखरी आपल्याकडे उत्तर नाही. आणि मग ज्यावेळेला हा प्रश्न कानावरती आपल्या येतो त्यावेळेला निश्चितपणे ते कुतूहल निर्माण होतं. मग ते कुतूहल आहे ना हे कुठेतरी सिमिलर त्या गोष्टीचं होतं की मलाही अध्यात्मामध्ये काहीतरी करायचं आहे, मला सुद्धा वाटतं की आपण आध्यात्मिक आयुष्य जगावं, परंतु मला वेळ मिळत नाही. मग अनेक कारणं त्याच्या पाठीमागे असतात. मग हे ज्यावेळेला समोर येतं की आपल्या जीवनाचं काय उद्दिष्ट आहे, तर साई सच्चरित्र वाचल्यानंतर आपल्याला कळतं की हा प्रश्न खूप सोपा आहे. या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे. कारण जे जीवन तुम्ही जगताय ना, ज्या आत्म्याचं जीवन तुम्ही जगताय, हे जगण्यामागे केवळ दोनच उद्देश आहेत. म्हणजे आज एवढी लाखो करोडो लोक, एवढी अब्जावधी लोक आयुष्य जगतायत, तर यांच्या जगण्यामागे जर बघितलं तर दोनच उद्देश आहेत. आणि हे दोन उद्देश अगदी क्लिअर आहेत. त्यातला पहिला उद्देश आहे म्हणजे की एक तर तुम्ही स्वतःचा उद्धार करण्याकरता, म्हणजे या आत्म्याला एक तर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे म्हणून तुम्हाला जन्माला घातलं आहे, नाही तर दुसरा कोणाचा तरी तुम्हाला उद्धार करायचा आहे. म्हणजे एक तर उद्धार करण्याकरता जन्म असेल, नाही तर उद्धार करून घेण्याकरता जन्म असेल. आता किती सोपं झालं बघा की आपल्यापुढे जेवढं डिवायडेशन होतं, जेवढी कारणं होती, जेवढा पसारा आपल्यापुढे होता, तो सगळा पसारा निघून गेला. आणि आता आपल्यापुढे फक्त दोन लाईनच आहेत. एक लाईन आहे ती उद्धार करून घेणाऱ्यांची आणि एक लाईन आहे ती उद्धार करणाऱ्यांची. आता तुम्हाला या लाईनीमध्ये जाऊन उभं राहायचं आहे की आता तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश तुम्हाला स्वतःला समजायला पाहिजे की आपलं जीवन कशा करता आहे, आपला उद्धार करण्याकरता असेल का दुसऱ्याचा उद्धार करण्याकरता असेल. आणि मग त्या लाईनीमध्ये जाऊन उभं राहायचं आहे. आता ऐकल्यावर वाटेल खूप सोपं आहे, पण खरंच एवढं सोपं आहे का? आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश की खरोखरी आपला उद्धार करण्याकरता आहे का उद्धार करून घ्यायचा आहे, ह्याच्याकरता जन्मल्यापासून आत्तापर्यंतचं जेवढं आपलं चरित्र आहे, जेवढं आपण जगलो आहे, जो भूतकाळ आहे आणि स्टील प्रेझेंट म्हणजे आत्ता वर्तमानामध्ये, तिथपर्यंत सगळा क्रमशः समोर आणावा लागेल. आणि समोर आणल्यानंतर काय होईल माहिती आहे का, काही वेळेला असं वाटेल की नाही 100% आपण उद्धार करण्याकरता आहे, कधी कधी असं वाटेल नाही 1000% आपलाच उद्धार करायचा बाकी, आपण उद्धार करणाऱ्यांच्या लाईनीमध्ये. आणि मग कन्फ्युजन येईल. आणि जिथे हे कन्फ्युजन येईल ना तिथे हे साई सच्चरित्र वाङ्मय रूप बाबा आपल्या समोर उभे राहतील, आपला हात हातामध्ये घेतील आणि हात हातामध्ये घेऊन आपल्याला एका ठाई म्हणजे एका ठिकाणी आपल्याला स्थिर करतील की नाही तुझा जन्म आहे हा उद्धार करण्याकरता आहे, किंवा तुझा जन्म हा तुझा उद्धार करण्याकरता आहे. आणि ते ठाम उभं करून घेतील ना तेव्हा आपली मानसिक समाधान होईल. आता अध्यात्म किती सोपं आहे बघा. ह्याच्या पुढे साई सच्चरित्र काय सांगतं की जो आपला प्रश्न तुम्ही विचारला की मग ते कशा प्रकारे, तर कशा प्रकारे, तर ह्याच्यामध्ये अध्यात्म इतकं सोपं आहे की तुमचा जन्म उद्धार करण्याकरता झाला असेल किंवा उद्धारून घेण्याकरता झाला असेल तरी याच्यामध्ये रस्ते तीनच आहेत. चौथा कुठलाही रस्ता याच्यामध्ये नाही. पहिला रस्ता आहे तो ज्ञानाचा, म्हणजे एक तर ज्ञानाच्या माध्यमाने तुम्हाला कोणाचा तरी उद्धार करायचा आहे, नाही तर ज्ञान आत्मसात करून तुम्हाला स्वतःचा उद्धार करायचा आहे. दुसरा मार्ग आहे याच्यामध्ये सेवेचा, एक तर कुणाची सेवा करून तुम्हाला उद्धारायचं आहे, नाही तर कुणाकडनं तरी सेवा घेऊन तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा आहे. आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे दान. एक तर आपल्याला काहीतरी दान करायचं आहे आणि ते दान करून कुणाचा तरी उद्धार करायचा आहे, नाही तर मग काहीतरी दान आपण स्वीकार करायचं आहे आणि ते स्वीकार करून आपला उद्धार करून घ्यायचा आहे. या सगळ्या फॅकल्टी, हे सगळे रस्ते आणि हा जीवनाचा प्रवास इतका सुलभ आणि सोपा होऊन जातो. हा ऐकल्यावर असं वाटतं खरंच हे एवढं सोपं असेल का? आणि खरंच हे शब्दाचा फक्त खेळटा नसेल ना, कारण आपण खूप खूप गोष्टीमध्ये ऐकतो आणि मग ती गोष्ट म्हणून विसरून जातो. त्या सगळं शब्दांचा खेळ असतो. हा शब्दांचा खेळ नाही आहे. साई सच्चरित्र बाबा खूप प्रॅक्टिकल आहेत आणि त्याच्या जीवनामध्ये मी याचं प्रमाण देतो. फार काही लांब नाही, साई सच्चरित्रामधलंच प्रमाण देतो. आपल्याला सगळ्यांचं आवडीचं व्यक्तिमत्व किंवा आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं व्यक्तिमत्व ते म्हणजे दासगणू महाराज. हे दासगणू महाराज ज्या वेळेला सुरुवातीला म्हणजे की पहिल्यांदा बाबांना भेटले त्यावेळेला यांचं कार्य असं होतं की हे तहसील कचेरीमध्ये, म्हणजे त्यावेळेला ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं, ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये त्यावेळेला ते सरकारी कर्मचारी म्हणून होते. आणि छंद काय होता तर हे वग लिहायचे. वग म्हणजे काय तर तमाशाची गाणी लिहायचे आणि तमाशामध्ये ढोल म्हणजे तबला वाजवायला जायचे, ते मृदुंग वाजवायला जायचे. आणि मग असं त्यांचं कार्य चाललेलं होतं. आणि ज्यावेळेला बाबा त्यांच्या आयुष्यामध्ये आले, बाबा प्रत्यक्षात त्यांना भेटले, त्यावेळेला बाबांनी त्यांना प्रश्न विचारला की गणू काय लावलंय तुझ्या आयुष्याचं, काय करायचं ठरवलंय, माहिती आहे का जीवनाचा उद्देश काय आहे, कशाकरता जन्माला आलाय. आणि दासगणू महाराज एकदम स्थित झाले आणि त्यांनी विचारलं की नाही बाबा सांगा म्हणून काय उद्देश आहे. तेव्हा म्हणलं अरे काय तमाशाची गाणी लिहितोयस, काय तिकडे ढोलकी वाजवतोयस, त्याच्यापेक्षा पांडुरंगाची अभंग लिही, भक्तिरसामध्ये डूम, किती छान भक्तिरस आहे, तू तुझ्यामध्ये साकार. आणि बाबांचा हा एवढाच उपदेश दासगणू महाराजांच्या कानी पडला आणि दासगणू महाराजांमध्ये परिवर्तन झालं. त्याच्यानंतर ते अभंगाची रचना करायला लागले. ती रचना करता करता दासगणू महाराजांची इतकी बाबांनी प्रगती करून घेतली की दासगणू महाराजांनी 2 ग्रंथ लिहिले, ते भक्त लीलामृत आणि संत कथामृत. बाबा देहस्वरूप असताना बाबांची जी स्तवन मंजिरी आहे ती दासगणू महाराजांनी लिहिली.
नवे नवे पुढे जाऊन बाबांनी देह ठेवल्याच्या नंतर शेगावचे जे गजानन महाराज आहेत की आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहेत, त्यांची जी गजानन भक्तिविजय पोथी 21 अध्यायाची ती सुद्धा संत दासगणू महाराजांनी लिहिली. आणि एक दासगणू महाराज की बाबा आयुष्यामध्ये यायच्या अगोदर त्यावेळेला काय करत होते तर तमाशाची गाणी लिहित होते, आणि बाबा आयुष्यात आल्यानंतर काय परिवर्तन झालं तर ते स्वतः संत झाले. म्हणजे नुसता उपदेश, नुसता आयुष्याचा उद्देश नाही आहे, तर ते कार्य त्याच्या हातामध्ये पूर्णपणे द्यायचं, ते कार्य त्याच्याकडनं करून घ्यायचं, आणि त्याचा जो दीप आहे, त्याचा जो दिवा आहे, तो पूर्ण इतका उजागर करायचा की आपल्या लाईनीमध्ये त्याला घेऊन यायचं. आज तुम्ही दासगणू महाराजांचं नाव घेतलं तर संत दासगणू महाराज असा त्यांचा उल्लेख केला जातो. तर हे याचं प्रमाण आहे की नुसतं हे साई सच्चरित्र तुम्हाला उद्देश सांगणार नाही, तर ते कार्य पण तुमच्याकडनं करून घेईल. तुमचा उद्धार करायचा असेल तर तुमचा उद्धार पण करेल, आणि तुम्हाला कडनं कुणाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर ते उद्धार पण करून घेईल. निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन. खरं तर ऐकत राहावं अशा पद्धतीचं मार्गदर्शन. पण ब्रेकची वेळ झाली आहे त्यामुळे थांबावं लागतंय. पण यानंतर सुद्धा खूप महत्त्वाची माहिती सरांकडून आपल्याला मिळणार आहे. पण तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती, एक छोटासा ब्रेक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. साई सच्चरित्र विशेष मार्गदर्शन या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, असं म्हटलं जातं की साई सच्चरित्रामध्ये भक्ती आपली किंवा आपण ज्याचा अगदी भक्तीचाच साधा सोपा सुलभ मार्ग आहे असं म्हटलं जातं. तो मार्ग कोणता? आता आहे ना, कलियुगामध्ये आणि म्हणजे विशेष करून 21व्या शतकामध्ये आपण इतके आधुनिक झालोय ना की आपली भक्ती करत असताना त्या भक्तीची जी जर व्याख्या आपण बघितली आणि नवविधा भक्ती तिचे 9 प्रकार जर आपण बघितले तर सर्व पहिलं पण आपण घाबरूनच जाऊ की खरंच अशी भक्ती आपल्याकडनं करणं शक्य आहे का, हा पहिला आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे. कारण 9विधा भक्तीमध्ये नारदांचं उदाहरण येतं, नारदांची भक्ती येते, यांची भक्ती म्हणजे आपल्या हनुमंतरायांची भक्ती त्याच्यामध्ये येते, उद्धवाची भक्ती त्याच्यामध्ये येते. आणि मग तो भक्तिरूप त्यांचं बघितलं, ते भक्तीचं बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो की खरंच अरे अशी भक्ती आपण करू शकतो का, आणि खरंच आपण अशी भक्ती करू शकत नाही. आपली भक्ती आहे ना ती सुद्धा कसं आहे माहिती आहे का की षड्रिपूंनी भरलेली आहे. आपली भक्ती पण आहे ना त्याच्यामध्ये पण आपला मन बुद्धी अहंकार विनाकारण त्याच्यामध्ये आहे, आणि आपण एवढे घाईत होत ना की आपल्याकडे वेळच नाही आहे. म्हणजे भक्ती करण्याकरता सर्वात पहिले काय तर वेळ असायला पाहिजे. ते भक्ती करण्याकरता आपल्याकडे वेळ अजिबातच नाही. तुम्ही बघा, धावत पळत तुम्ही चाललेले असता आणि मंदिर लागतं तर तो देवाला नमस्कार असा बाहेरून अर्धी चप्पल काढून तुम्ही करणार, लगेच ती अर्धी चप्पल घालून पुढे जाणार. खरंच भक्ती होईल का आपल्याच्याने? आणि हा विचार बाबांना माहिती आहे, कारण बाबा फार लांबचे नाही आहेत. आपल्या जीवनामध्ये बाबा फार लांब नाही आहेत. बाबांनी 1 शतक अगोदरच आपल्या अगोदरचं बघितलेलं आहे. म्हणजे की आत्ता बाबांनी समाधी घेऊन 100 वर्ष झाली, म्हणजे मागच्या शतकामध्येच बाबा आपल्याबरोबर होते. त्यामुळे त्यांना आपली परिपूर्ण कल्पना आहे आणि त्यांना माहिती आहे की हा नाही भक्ती करू शकत. कारण आपली भक्ती अशी आहे ना की आपल्याला त्याच्यामध्ये एकतर अवडंबर करावं लागतं. म्हणजे मग माझ्या आवडीचे ते स्वामी आहेत ना, त्यांना चाफ्याचीच फुलं न्यायला पाहिजेत, स्वामींना मला बेसनाच्या लाडूच करून न्यायला पाहिजे, स्वामींना ते हिना अत्तरच मला लावायला पाहिजे, आणि स्वामींना असं नाही ते वेल्वेटची शालच स्वामींना घातली पाहिजे. खरंच स्वामींना या गोष्टीची गरज आहे. म्हणजे खरंच ही भक्ती आहे. ही भक्ती आहे ना, या भक्तीची सर्वात छोटी व्याख्या साई सच्चरित्र सांगतं की भक्ती ही कुठली कृती नाही आहे, आणि आपणही करतो ही सगळी कृती आहे, मग ती भक्ती होऊ शकत नाही. हे बाबांना चांगलं माहिती आहे. बाबा अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत, आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक असताना, एक सिद्ध पुरुष असताना, आपण एक नॉर्मल साधकसुद्धा कदाचित म्हणण्याच्या आपण लेवलचे नाही, पण बाबा त्या लेवलला उतरतात, आणि त्या लेवलला उतरल्यानंतर आपल्याकडे बघतात आणि विचार करतात की हा काय करू शकतो. मग साई सच्चरित्रामध्ये तो सोपा मार्ग सांगितला. ते म्हणले तुझ्याकडे काय भक्ती होईल असं मला वाटत नाही, तू फक्त माझ्यावरती प्रेम कर. हे फक्त प्रेम करायला सांगितलं. तर प्रेम करताना कसं करायला सांगितलं, तर प्रेमाच्या 2च गोष्टी आहेत. म्हणजे प्रेमाला समानार्थी जर बघितलं तर 2च गोष्टी येतात. पहिलं म्हणजे येतं ते श्रद्धा, आणि दुसरं म्हणजे येतं ते सबुरी. आता श्रद्धा म्हणजे काय, तर सध्या म्हणजे अनन्य भक्ती, अनन्य विश्वास. इतका विश्वास त्याच्या ठाई पाहिजे ना की तो म्हणजे सर्वस्व, आणि तो करेल तेच फायनल. इदम न मम, माझं काही नाही, जे काय आहे ते सगळं त्याचं आहे. ती श्रद्धा पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लॉट ऑफ पेशन्स पाहिजेत. आपल्याकडे पेशन्स नावाची गोष्टच नाही आहे. ते पेशन्स आपल्यामध्ये पाहिजे, ती सबुरी आपल्यामध्ये पाहिजे. आणि ज्यावेळेला ही श्रद्धा आणि सबुरी या 2 गोष्टी आपल्याबरोबर असतील ना, त्यावेळेला कृती न होता आपल्याकडनं जे होईल ती संपूर्ण असेल ती भक्ती असेल. आणि त्याची सुंदर ओवी साई सच्चरित्रामध्ये येते. बाबा म्हणतात जो जो मज भजे, जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मीही त्यासे. तू जशा ज्या भावाने माझ्याकडे येशील त्या भावाने मी तुझ्याकडे येईन. म्हणजे भक्ती करू नको, तर माझ्यावर प्रेम कर, आणि प्रेम असं कर ते श्रद्धारूप असलं पाहिजे. ते प्रेम असं कर की ते पूर्णपणे सबुरी रूप असलं पाहिजे. हे श्रद्धा आणि सबुरी हे 2 सोपे मार्ग प्रशांतजी याच्यामध्ये सांगितलेले आहेत. नक्कीच. साई सच्चरित्र आणि इतर जे ग्रंथ आहेत यांची जर आपण तुलना करायची म्हटली
तर शिकवणीच्या बाबतीमध्ये अर्थात तर कोणती शिकवण आपल्याला साई सच्चरित्रामध्ये दिसते? साई सच्चरित्राच्या बाबतीमध्ये ना एकतर सर्व धर्मग्रंथ जे आहेत ते महानच आहेत, त्याच्यामधलं वाङ्मय ते सुद्धा महान आहे आणि त्याच्यामध्ये खरोखरी माणसाच्या उद्धरण्याकरता अनेक वाटा आणि खूप अनेक प्रकारचं चांगलं ज्ञान सगळ्या ग्रंथामध्ये आहे. परंतु साई सच्चरित्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रशांतजी पहिलं आपल्याला हे जाणून घ्यायला पाहिजे की साई सच्चरित्र हा जो ग्रंथ आहे हा प्रासादिक ग्रंथामध्ये येतो. प्रासादिक ग्रंथ म्हणजे काय, तर आता त्याचं वेळेअभावी मी तुम्हाला फार विश्लेषण करून सांगत नाही. एका वाक्यामध्ये सांगतो की हा ग्रंथ वाचल्यानंतर अनुभव 200% येणार. जो ग्रंथ वाचल्यानंतर त्याचा अनुभव येतो त्याला प्रासादिक ग्रंथ म्हणतात. तर तसा हा प्रासादिक ग्रंथ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की बाबा, मी तुम्हाला सांगितलं की खूप लेटस्ट आहेत. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर बाबा खूप लेटस्ट महंत आणि सिद्धपुरुष आहेत. ते लेटस्ट असल्यामुळे असं आहे की साई सच्चरित्र बाबांना त्यावेळेला म्हणजे बाबांना संबोधलं जातं ते आधुनिक संत म्हणून संबोधलं जातं आणि त्यामुळे साई सच्चरित्र हे सुद्धा आधुनिकमध्ये येतं की आधुनिकता याच्यामध्ये. आणि त्या आधुनिकतामध्ये वेगळेपण काय आहे, तर आत्तापर्यंत आपल्याला सगळ्या पोथ्या तेच सांगत असतात. कर्मयोग सांगत असतात, भक्तियोग सांगत असतात, ज्ञानयोग सांगत असतात. मग साई सच्चरित्र वेगळं का सांगतं? त्याच्या सगळ्यांपेक्षा वेगळी शिकवण साई सच्चरित्रामध्ये काय येते? निर्विवाद चांगला प्रश्न आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाची ही शिकवण येते की हे सगळे ग्रंथ परिवर्तन करत नाही आणि साई सच्चरित्र जे आहे हे पूर्णपणे तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणतं. आता परिवर्तन आणतं म्हणजे कसं की आपण ग्रंथ वाचतो, अनेक लीला आपण वाचतो, त्या लीला वाचल्यानंतर आपण त्यातच रमतो. आपल्याकडे कुठलाही अनुभव नाही, आपल्याकडे कुठलाही साक्षात्कार नाही, आपल्याला कुठलाही अनुभव आला नाही, किंबहुना आपल्या कृतीवरनं आपण अपेक्षाच ठेवत नाही की आपल्याला काही अनुभव येईल, आपल्याला काही साक्षात्कार होईल. पण साई सच्चरित्रामध्ये असं नाही. साई सच्चरित्रामध्ये बाबा तुमच्या जीवनाचा उद्देश सांगतात. त्यावेळेला तुमचं आत्मयोग दर्शन, तुमचं आत्मदर्शन, तुमचा आत्मा तुमच्या समोर उभा करतात. हे पहिलं असं सच्चरित्र आहे की ज्या सच्चरित्रामध्ये बाबा तुम्हाला किंवा एक ग्रंथ तुम्हाला हे सांगतो की हे तुझं आत्मदर्शन आहे, हा तुझा आत्मा आहे, तू तुझ्या आत्म्याचं पहिलं दर्शन घे. हा आडामासाचा देह म्हणजे काही आपलं आत्मा दर्शन नाही आहे. तर आपला जो आत्मा आहे त्या आत्म्याचं दर्शन आपल्याला व्हायला पाहिजे. आणि जेव्हा या आत्म्याचं दर्शन होईल ना त्यावेळेला तुम्ही पूर्ण सगुण साकार म्हणण्यापेक्षा निर्गुण निराकार अवस्थेमध्ये तुम्ही स्वतः जाल. आणि मग ते स्वरूप तुम्हाला बघितल्यानंतर तुमच्या कमाल मिराद्या, तुमच्या किमान मर्यादा या दोन्ही तुमच्या लक्षात येतील. त्याच्याबरोबर हेही लक्षात येईल की खरंच आपण किती महान आहे, किंवा हेही लक्षात येईल की खरंच आपण किती लहान आहे. आणि ज्यावेळेला आपण किती महान आहे, किती लहान आहे, किंवा आपल्या कमाल आणि किमान मर्यादा आपल्याला कळतील, त्यावेळेला जे कार्य आपल्या समोर असेल त्या कार्यावरती अक्षरशः आपण तुटून पडू. आणि त्यावेळेला साई सच्चरित्र बाबा हे या वाङ्मय रूप मूर्ती आपल्या आयुष्यामध्ये येऊन आपला हात हातामध्ये घेऊन आपल्याला सज्ज करते पूर्णपणे. आणि नुसती सज्ज करत नाही तर त्याच्याबरोबर आपल्यालाही शिकवण देते की हे सगळं करत असताना आपल्या मनाचा जो लंगडेपणा आहे ना तो पूर्णपणे याच्यामध्ये निघून जातो. मनाचा जो लंगडेपणा आहे हा लंगडेपणा खूप महत्त्वाचा आहे की जाणं. साई सच्चरित्रामध्ये सुद्धा एका ओवीमध्ये येतं म्हणजे की त्यांचा पाय लंगडा असतो तर त्यांचे मित्र म्हणतात की चल तुला बाबांकडे घेऊन जातो, माझे बाबा चमत्कारी तुझा पाय सरळ करतील. ते म्हटले पायाचा लंगडेपणा नाही गेला तरी चालेल, पण तुझ्या गुरूंना सांग की तुमच्या कृपेने माझा मनाचा लंगडेपणा जाऊ दे. तर मनाचा लंगडेपणा घालवणं हे साई सच्चरित्र आहे. आणि तो मनाचा लंगडेपणा घालवल्यानंतर ज्या कार्याला आपण पेटून उठू की ते कार्य मला करायचं आहे, ती सिद्धता मला करायची आहे, ते साध्य मला करायचं आहे, त्या ध्येयापर्यंत मला पोचायचं आहे, त्याच्या वेळेला बाबा पेशन्सची पण आठवण करून देतात. त्याच्यामध्ये पुन्हा एक वाक्य आहे की बनता बनता बनेल. अशीच कुठली गोष्ट बनणार नाही. आज वृक्ष लावलं आणि उद्या तो वटवृक्ष 100% होणार नाही. पण बाबांच्या हातामध्ये हात दिल्यानंतर बनता बनता बनेल. तुमच्या वृक्षाचं वटवृक्ष नाही होणार, तर तो कल्पतरू होईल. आणि तो कल्पतरू होण्याचं जे सामर्थ्य आहे ते या साई सच्चरित्रामध्ये, ते कल्पतरू होण्याचा जो संस्कार आहे ते साई सच्चरित्र देतं. अगदी थोडक्यामध्ये एक प्रमाण द्यायचं झालं तर बघा, आपल्याला म्हणजे की वाल्याकोळ्याचं आयुष्य माहिती आहे की वाल्याकोळी काय आयुष्य जगत होता. आणि त्याच्या आयुष्यामध्ये नारद आले. नारद हे एक मूर्तीचं नाव आहे. गुरु त्यांच्या आयुष्यामध्ये आले. ज्यावेळेला गुरु त्यांच्या आयुष्यामध्ये आले त्याला गुरु त्यांच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर काय झालं की त्यांनी सांगितलं, विचारलं की अरे तू हे जीवन जगतोय आणि हे करतोय, याच्यात या पापात सगळे सहभागी आहेत का? आणि तुम्हाला ती सगळी गोष्ट माहिती आहे की त्याचे घरचे म्हणतात आम्ही सहभागी नाही. आणि तेव्हा वाल्याकोळ्याला कळलं की अरे हे कर्म की फक्त मी माझ्याकरता करतोय, आणि मग माझ्याकरता करतोय तर मी का करतोय? तोच आयुष्याचा उद्देश समोर आला. आणि मग त्यांनी नारद मुनींना विचारलं की आता मी काय करू? मग त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि सांगितलं आता इथे थांब आणि सत्याचा मार्ग धर, तू फक्त रामनामाचा जप कर. आणि मग जप केल्यानंतर एका वाल्याकोळ्याचा वाल्मिकी होऊ शकतो. साई सच्चरित्र हेच करते. आता वाङ्मय रूप मूर्ती बाबांची तुमच्या समोर येते, तुमचा हात हातात घेते, तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उद्देश सांगते आणि उद्देश सांगितल्यानंतर त्या दिशेने चालण्याचा पूर्णपणे प्रयत्न करवते, तुमच्या मनाचा पूर्णपणे लंगडेपणा घालवते आणि बनता बनता बनेल. कल्पवृक्षाची तुमची पूर्णपणे संकल्पना होते. ज्याच्या आयुष्यात जाल ना, साई सच्चरित्र समजल्यानंतर वाचल्यानंतर त्या उद्देशावर जगत असताना ज्याच्या आयुष्यात जाल ना त्याचं सोनं नाही कराल,
परीस कराल परीस, जिथे स्पर्श कराल ना ते सगळं सुवर्णमय कराल. नक्कीच सर, कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. शेवटचे 1-2 मिनिटं माझ्याकडे आहेत. साई सच्चरित्र वाचल्यामुळं नराचा नारायण होतो असं म्हणतात. कोणते असे मार्ग आहेत ज्याच्यामुळे हा चमत्कार घडतो? प्रशांतजी, तुम्ही चरित्र वाचणार आहे ना नक्की, कारण सगळं तुम्ही विचारलेले म्हणजे मेकातलेच प्रश्न आहेत सगळे. तर बिलकुल चरित्र वाचा म्हणजे, आणि हे प्रश्नांची उत्तरं तुमच्या समोर असतील ना तर आणखीन खुबीने तुम्ही ते सच्चरित्र वाचाल आणि असं बाबा घट्ट तुमचा हात धरतील. त्याच्यानंतर खरोखरी सायंटिफिक ॲक्शन काय असेल याच्यामध्ये, की साई सच्चरित्र वाचल्यानंतर माणसाचा उद्धार कसा होईल किंवा ध्येयापर्यंत कसं पोहोचेल, हे सगळे चमत्कार कसे घडतील, काय सायंटिफिक ॲक्शन आहे. तर याच्यामध्ये ना बाबांना एक पूर्ण म्हणजे की बाबांनी जाणीव करून दिली आहे की आपण सगळेजण होत नाही कर्माच्या फेऱ्यामध्ये अडकलेलो आहोत, की आपल्यावरती कर्माचं बंधन आहे. आपल्यावरती कर्माच्या फेऱ्यामध्ये आपण अडकल्यामुळे पुनरपी जन्मम पुनरपी मरणम हे जन्मोजन्मांतरीचा खेळ आपला चालूच आहे. म्हणजे की आपण कधी जन्म घेतोय, तेच करतोय, पुन्हा कर्म करतोय, पुन्हा ते भोगण्याकरता जन्माला येतोय. मग ह्या सगळ्या कर्माचा जर पसारा आवरायचा असेल तर या कर्मावरती मेक मारायला पाहिजे, ती परोपकाराची मारायला पाहिजे. मग ह्या साई सच्चरित्रामध्ये ती गुरुकिल्ली आपल्याला मिळते. ती किल्ली बाबा आपल्याला देतात की तुझ्या कर्माचा पसारा पूर्णपणे तुला संपायचा असेल ना तर तुला परोपकार करायला पाहिजे. मग परोपकार काय तर 7 परोपकार, 7 परोपकार या साई सच्चरित्रामध्ये सांगितलेले आहेत. परोपकाराचा एक सुंदर श्लोक आहे. परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय दहालना, परोपकाराय इदम शरीरम. म्हणजे नदी वाहते ती परोपकार करण्याकरता वाहते, झाडे जी फळं देतात ती परोपकार करण्याकरता देतात, ऋषीमुनी संत जे आयुष्य जगतात ते परोपकार करण्याकरता जगतात, आणि तूही तुझ्या देहाचा वापर परोपकार करण्याकरता कर. आता याच्यामध्ये पहिला परोपकार साई सच्चरित्रामध्ये येतो अग्निहोत्र. अनेक उत्तम अध्यायामध्ये बाबा अग्निहोत्र करायला सांगतात की सिंहवना बाबा स्वतः दररोज 1.5 ते 2 तास धुनीच्या जवळ बसलेले असायचे. त्याच्यामध्ये लाकडं टाकत असायचे, समिधा टाकत असायचे आपल्या वृत्तीच्या, आणि अग्निहोत्र करत असायचे. सुंदर ओवी प्रसंगी त्या ठिकाणी येते की पाहुनी शिष्याची बद्धता, अति कळवळा तयाचं चित्ता, कैसे लाभेल देहाती तथा हिच चिंता हरनिशी. पहिला संस्कार, पहिला परोपकार आहे अग्निहोत्र. दुसरा परोपकार बाबा सांगतात, तो दुसरा परोपकार येतो तो म्हणजे झाडे लावा. तुम्हाला माहिती आहे की बाबांनी 3 वर्ष लेंडीबाग तयार केली. बाबांनी स्वतः झाडं लावली, त्याचं संगोपन केलं. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही वृक्ष लावा. वृक्ष लावून ते वृक्ष रोज उठून तुम्ही वृक्ष लावणार नाही, तर एकदा वृक्ष लावा, पुढे त्याचं संगोपन करा, त्याचा वटवृक्ष बनवा. हा एक झाला दुसरा परोपकार. तिसरा परोपकार साई सच्चरित्र तुम्हाला सांगतं की प्रचार आणि प्रसार. बाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सदैव ज्ञानाचा प्रचार केला. तो ज्ञानाचा प्रचार आपणही करावा. जे जे कळेल आपणासी ते ते सांगावे इतरांशी. चौथा परोपकार त्याच्यामध्ये येतो, तो म्हणजे येतो सेवेचा, की बाबांनी सेवा करायला सांगितली. इतकी सेवा की भक्तांचे व्याप ताप ते तर सगळ्या अंगावर घ्यायचेच, पण त्यांचे आजारपण पण, त्याचा ताप आलाय तो पण घेतला, त्याला कुठे ग्रंथी उठल्यात गाठी उठल्यात त्या पण स्वतःवरती घेतल्या. इतक्या प्रकारे बाबांनी सेवा केली. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सेवेचा परोपकार घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सेवा करा. 5वा परोपकार येतो दानाचा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये दान करा. बाबा सगळ्यांकडनं दक्षिणा मागून घ्यायचे आणि संध्याकाळ झाली की ती सगळी दक्षिणा क्रमाक्रमाने वाटून टाकायचे. स्वतःजवळ 1 रुपयाही ठेवत नसत. तर तो दानाचा संकल्प आहे, तो दानाचा परोपकार आहे, जो दानाचा परोपकार तुम्ही सुद्धा स्वीकारला पाहिजे. त्याच्यानंतर 6वा परोपकार सर्वात महत्त्वाचा, तो म्हणजे तुम्ही माफ करायला शिकायला पाहिजे, तुम्ही माफी मागायला शिकायला पाहिजे. हा सर्वात मोठा परोपकार आपल्यामध्ये या ठिकाणी येतो. आणि 7वा परोपकार तो म्हणजे स्मशानाची सेवा करायला पाहिजे. बाबांनी देखील बघा, एक व्याघ्र त्यांच्या इथे आला, दर्शन घेतल्यानंतर मृत पावला, त्याच्याही देहाचं पूर्णपणे संगोपन बाबांनी केलं. एक जो म्हणजे की पर्यटन करणारा साधू तिथे थांबलेला होता, त्यालाही थांबून घेतलं त्याचा मृत्यू बघून, आणि त्याच्याही देहाचं पूर्ण संगोपन बाबांनी केलं. तर त्याप्रमाणे स्मशानाची सेवा, की मृतक जेव्हा तो मरण पावलाय त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या अवस्थेमध्ये जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेची सेवा हा सर्वात मोठा परोपकार येतो. आणि हे 7 परोपकार तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करायला लागल्यानंतर आहे ना, तुमच्या आयुष्यामध्ये खरोखरी अगदी पूर्णत्वाने तुम्ही मानव जन्म सफल केल्यासारखं होतं. आणखीन महत्त्वाची गोष्ट ही याच्यामध्ये येते की एक सुविचार आहे की तुम्ही थेंबर परोपकार करा. देव ओंजळभर पुण्य तुमच्या पदरामध्ये टाकतो आणि ते पुण्य तुमच्या पदरामध्ये पडल्यानंतर तुम्ही पुण्यवान होता. हा उपक्रम करत असताना साई सच्चरित्राची ही जी पोथी आहे, ही पोथी आपल्या ऑफिसमध्ये फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते. तुम्ही दादरला किंवा पनवेलला कुठेही येऊन साई सच्चरित्राचा लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर आमचं यूट्यूब चॅनल आहे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर, याच्यावरती जवळजवळ सगळ्याच महत्त्वाच्या अध्यायांचं शॉर्टबट स्विफ्ट अवेलेबल आहे, की शॉर्टबट स्विफ्टमध्ये सगळ्याचं आम्ही पूर्णपणे बाबांच्या लीलेचं साई सच्चरित्राचं यथार्थ विवरण करणारे 15-15 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. ते नक्की तुम्हाला मार्गदर्शक ठरतील. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही अनेक प्रश्न मला विचारता आणि तुम्ही हे जे नंबर आहेत त्याच्यावरती फोन करता, परंतु प्रत्येकाचा संपर्क होऊ शकत नाही. तर त्या नंबरवरती आहे ना व्हॉट्सअप आहे, तुम्ही त्या व्हॉट्सअपवरती तुमच्या मनामध्ये जे काही कुतूहल, जे काही शंका, जे काही प्रश्न आहेत ते टाका.
मी निश्चितपणे त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.